मराठा हैदराबाद गॅझेट संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। आज सकाळी 11 वाजता सुप्रीम कोर्टात याचिकेवर सुनावणी होणार असल्याची माहिती आहे। ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे। याचिकेमध्ये हा शासन निर्णय असंवैधानिक असून तो रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली होती। याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत या जीआरची अंमलबजावणी न करण्याची तसंच त्याद्वारे कुणालाही कुणबी प्रमाणपत्र देऊ नये अशी अंतरिम मागणी याचिकेमध्ये करण्यात आली होती। पण मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर आणि न्यायाधीश गौतम अखंड यांच्या खंडपीठानं न्यायालयानं तात्काळ स्थगिती देण्यास 7 ऑक्टोबरला नकार दिलेला। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। शिवाजी, आज ही जी सुनावणी पार पडणार आहे, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील, काय नेमकं घडू शकतं याबाबत? खरं जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांनी सप्टेंबर महिन्यामध्ये जे आंदोलन केलं त्यानंतर राज्य सरकारने 2 सप्टेंबरला एक जीआर शासन आदेश काढला होता। त्यानुसार हैदराबाद गॅझेट प्रमाणे मराठा समाजातील पुरावे असलेल्या व्यक्तींना कुणबी सर्टिफिकेट, कुणबी दाखले देण्याचा हा निर्णय आहे। त्या संदर्भामध्ये आपण पाहिलं असेल 7 ऑक्टोबरला राज्याच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घ्यावी या आशयाची मागणी करणारी याचिका दाखल झाली होती आणि ती याचिका तात्काळ सुनावणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला। त्याचबरोबर या आदेशाला स्थगिती देण्यास देखील नकार दिला होता। त्या 7 ऑक्टोबरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने असं म्हटलं होतं की आम्ही 4 आठवड्यांनी या प्रकरणामध्ये सुनावणी घेऊ। आम्हाला असं वाटत नाही की या आदेशाला तात्काळ सुनावणी देण्यात यावी आणि याची जी प्रोसिजर आहे किंवा कुणबी दाखले देण्याचं काम जे आहे ते थांबवण्यात यावं अशी देखील मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती। आता त्या याचिका त्या ठिकाणी तात्काळ सुनावणी करण्यास नकार दिल्यानंतर पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल झालेली आहे। आज साधारण 11:15 वाजता 11 वाजेच्या दरम्यान ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये हिअरिंगसाठी आहे आणि त्यानुसार आज या सगळ्या प्रकरणावरती पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकारे सुनावणी होईल। आता न्यायालय या सगळ्या संदर्भामध्ये तात्काळ सुनावणी घेतंय का, एक पहिला मुद्दा यामध्ये असेल की जो म्हणजे या प्रकरणामध्ये त्यांची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅझेट जे सरकारने जो जीआर काढलेला आहे त्याला स्थगिती देण्यात यावी। दुसरं, या हैदराबाद गॅझेटनुसार ज्याच्याकडे पुरावे असतील त्याला कुणबी दाखले देण्यात यावे, याला स्थगिती देण्यात यावी। आता एकंदरीत या दोन्ही गोष्टीसाठी अंतरिम स्थगिती द्यावी अशी मागणी करणारी ही याचिका आहे। हैदराबाद गॅझेटच्या संदर्भामध्ये बाकी मग ते योग्य अयोग्य या संदर्भातली याचिका जी आहे ती सविस्तर जी आहे ती न्यायालयामध्ये होईलच, म्हणजे ती मुंबई उच्च न्यायालयात होईल, नंतर ते सुप्रीम कोर्टात येईल। मात्र सध्या जी हिअरिंग आहे ती या दोन्ही जे मुद्दे आहेत, गॅझेटला स्थगिती आणि दुसरा मुद्दा आहे यानुसार कुणबी दाखले जे दिले जातील तर त्याला देखील स्थगिती देण्यात यावी अशी एकंदरीत ही अंतरिम याचिका आहे। मूळ याचिका जी असेल, रीट पिटिशन ज्याला आपण म्हणतो, ती याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये सविस्तरपणे सुनावणी केली जाईल। आता या संदर्भामध्ये मुंबई उच्च न्यायालय 4 आठवड्यात सुनावणी करतो असं म्हटलेलं आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालय या सगळ्या याच्यामध्ये किती हस्तक्षेप करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी।